ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय। यामध्ये हाकेंनी एका मोठ्या नेत्यावर टीका केल्याचं दिसतं। त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न देखील उपस्थित होतो। तो त्यांचा पुतण्या आणि त्याचा मुलगा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते असं हाके या व्हिडिओमध्ये बोलतायत। त्या नेत्याचं बोलणं मला खूप खटकलं होतं असंही हाकेंनी म्हटलंय। याआधी छगन भुजबळ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हाके वादात सापडले होते। यावेळी लक्ष्मण हाकेंचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न निर्माण होतोय। त्याला आपल्या मागे भाव लागला तिथे कसं आहे, त्याच्यावर हाई यंत्रणा, त्याच्यावर हा संघटना, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं, पब्लिक मॉक क्राऊड। तो म्हणला आंदोलन करायचं नाही। मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी। म्हणलं तर ना काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा। त्याच्यावरच होतो ना मी पण, आंदोलन थांबवा। बरं, हा मुख्यमंत्र्यांना 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, घेऊन कोणाला गेला? स्वतः आणि स्वतःचा पत्नी आणि स्वतःचा पोरगा, 3 जण। हे 3 जण आणि ते 3 जण, आणि सगळेच सांगते ते 3 जण होते, आम्ही 3 जण होते। लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण ते जाऊ दे म्हणून आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त मध्ये मला असा अंदाज आहे, सॉफ्ट कॉर्नर आपल्याला राहू शकतो देवेंद्र फडणवीस, चौथुका मुंडे आणि त्यांना असं वाटलं असेल की आता स्वतः भुजबळ साहेब मंत्री आहेत, पुतण्याला मंत्री करायचंय। आता त्याच्यातून त्यांचं काय म्हणणं आहे, ते खरं तर लक्ष्मण हाके याच्यावर उत्तर देऊ शकतील, परंतु असं मला वाटतं किंवा ते भुजबळ साहेबांवर बोलणार नाहीत। लक्ष्मण हाके यांनीच खरं तर त्यांचे सहकारी कोण आहेत, त्यांच्यासोबत असणारे लोक किती विश्वासू आहेत, विश्वासू लोक सोबत ठेवणं गरजेचं असतं। आता मी सुद्धा आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, परंतु माझं काय अद्याप असं कुणाला काही सापडलं नाही। एका तासात समीर भुजबळांना मंत्री करा, त्यानंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो। छगन भुजबळांनी ठेवलेली ही अट नाकारण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांची अट केंद्रीय हायकमांडला मान्य नव्हती, त्यामुळे समीर भुजबळ यांचं मंत्रीपद आणि छगन भुजबळ यांचं राज्यसभेवर जाणं फिसकटलंय। एका तासात समीर भुजबळांना मंत्री करा, त्यानंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो। भुजबळांची ही अट नाकारण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या रिक्त जागेसाठी नाट्यमय घडामोडी घडल्या। रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ राज्यसभेवर खासदार होण्यासाठी इच्छुक होते, पण भुजबळांच्या एका अटीमुळे संधी फिसकटल्याची सूत्रांची माहिती आहे। देवगिरीवर सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भुजबळांनी म्हटलंय, एका तासात शपथविधी घेऊन समीर भुजबळांना मंत्री करा आणि नंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो। त्यानंतर शनिवारीच पार्थ पवारांसोबत भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेतली। मात्र भुजबळांची अट केंद्रीय हायकमांडला मान्य नव्हती, त्यामुळे समीर भुजबळांचं मंत्रिपद आणि भुजबळांचं राज्यसभेवर जाणं फिसकटलं आणि भुजबळांऐवजी प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना राज्यसभेची लॉटरी लागली। राज्यसभेवर संधी न मिळाल्यामुळे भुजबळच नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेही नाराज झाले। येवल्यातच भुजबळांचे पोस्टर्स लागले, ज्यात साहेब निर्णय घ्या अशी मागणी भुजबळ समर्थकांनी केली आहे। येवल्यात लागलेले हे पोस्टर राष्ट्रवादीच्या गोटातही चर्चेचा विषय ठरलाय। साहेब निर्णय घ्या असं ठळकपणे या पोस्टरवरती लिहिलंय। आपले बळ छगनरावजी भुजबळ, आपला मतदार। भुजबळांनी राज्यसभेवरनं आपली नाराजी व्यक्त केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी येवल्यात अशी पोस्टर्स झळकली आहेत। माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा, समीर भाऊंना मंत्रिपद आणि साहेबांना राज्यसभा मिळावी ही येवलेकरांची अपेक्षा होती। मात्र ती पूर्ण न झाल्याने अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। आता यामागे भुजबळांचा तर्क होता की पक्षातच इतर नेत्यांची मुलं मुली एकतर विधान परिषदेत आहेत, नाहीतर राज्यसभेवर खासदार आहेत आणि त्यामुळे मैं कबड्डी का खिलाडी हूं, शतरंज का नहीं अशा शेरो शायरीत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। पण भुजबळांना बुद्धिबळ जमतंय असं म्हणत तटकरेंनीही प्रत्युत्तर दिलं। नाराज वगैरे आहेत नाही, काय नाराज होणार? मला सुद्धा आज न्याय मिळाला पाहिजे। आता तो अन्याय काय आहे की चालायचंच, आता
आंकी पुढे आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों। मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ। शतरंज नहीं जमता है मुझे। नाही, ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळ सुद्धा कसं करावं त्याची सुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे. पण भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलने त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात. ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. हे खरं आहे की साहेबांनी जे आहे ही मागणी केली होती, कारण साहेब आता मंत्रिपदावर आहेतच आणि राज्यसभेवर गेल्यानंतर येवल्या इथे परत पुन्हा निवडणूक लागणार होती आणि म्हणून साहेबांचं म्हणणं होतं की बाबा माझ्या जागेवरच जे आहे मी ही मंत्रिपद मागतोय. आजही जेव्हा सगळेजण म्हणतात की बाबा तुम्ही ही अट टाकली, तर ही अट नाही, साहेबांची विनंती होती. कारण का शेवटी आम्ही आजपर्यंतच्या पक्षासाठी अनेक वेळा काम केलं, परंतु खंत वाटत नाही का कुठे की तुम्हाला सातत्यानं डावललं जात आहे? आता समजायचं की आपलं आज लक नव्हतं, बॅड लक होतं, उद्या गुड लक येईलच कधी ना कधी. नाशिकमध्ये महायुती समोर आता अडचणी कायम असून गोकुळ गीते लढण्यावर ठाम आहेत. दराडेंना पाठिंबा देण्यास मी स्पष्ट नकार दिला असं गोकुळ गीतेंनी म्हटलंय. दरम्यान गोकुळ गीतेंशी आजही माझी चर्चा सुरू आहे असं उदय सामंतांनी म्हटलंय. दुसरीकडे गोकुळ गीतेंसोबत फडणवीस शिंदे यांची फोनवरून चर्चा झाली. गोकुळ गीतेंची पुन्हा समजूत काढली जाणार आहे. नाशिकमध्ये मंथरडीनंतरही महायुतीतील गोकुळ गीते लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे विधान परिषदेत महायुतीतच अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे विरुद्ध बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्यात सामना रंगणार आहे. निवडणुकीत कौल माझ्या बाजूने असून महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल अशी भूमिका गीतेंची आहे. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यासोबत नाशिकच्या ओझर विमानतळावर गोकुळ गीते यांची भेट झाली आहे. गीतेंसोबत सकारात्मक चर्चा झाली, गुड न्यूज मिळेल अशी आशा गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. मात्र नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याचं गोकुळ गीते म्हणाले. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीतील ही अडचण कायम आहे. तर सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. गीतेची माझी भेट झालेली आहे, सविस्तर बोलणं झालेलंही आहे. आता हा निर्णय होईल. निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक? सकारात्मक निर्णय होईल, ते सकारात्मक निर्णय घेतील. गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील? तुम्हाला गुड न्यूज मिळेल. त्यांनी मला विचारलं का आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो. त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही. कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल. गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललेले आहेत. मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे. गिरीश भाऊ स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत. मी तर संपर्कामध्ये शिंदे साहेबांच्या आहे. परंतु नाशिकची जागा महायुतीची आम्ही जिंकू अशा पद्धतीची रणनीती आम्ही आखू आणि गोकुळजींबरोबर आजही माझी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलाय. नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमाचं शिंदेना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज झाले. कॅबिनेट बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं शिंदेना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. शिंदेना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री शिंदेना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचे पडसाद कॅबिनेट बैठकीमध्ये पाहायला मिळाली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सिडको, राजशिष्टाचार आणि विमानतळ प्राधिकरणामधील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. शिवसेनेच्या या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे. कार्यक्रमाच्या वेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री का आले नाहीत अशी विचारणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळी केल्याचं सांगितलं. मंत्रिमंडळामध्ये हा विषय निघाला होता, परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की ज्यावेळी चर्चा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आम्ही सुरू केली त्याचवेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्यावेळी त्या कार्यक्रमाला मी जिथे गेलो आणि शिंदेसाहेब त्या कार्यक्रमाला दिसले नाहीत त्यावेळी अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही का केला. त्या पद्धतीची शोकॉज नोटीस स्वतः मुख्यमंत्री कार्यालयानं सिडकोच्या अधिकाऱ्यांना काढलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सांगायच्या अगोदरच माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली होती. तर शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं या बच्चू कडूंच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच शिंदेंनी आधी मौन बाळगलं आणि नंतर त्यांना हसू काही आवरलं नाही. बच्चू कडूंच्या वक्तव्यावर शिंदे काय म्हणाले ते आपण पाहूया.
शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे. बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो. शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं या बच्चू कडूंच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच शिंदेंनी आधी मौन बाळगलं, नंतर त्यांना हसू काही आवरलं नाही. हसत हसतच शिंदेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. शिवसैनिकांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे आणि एक सेवाभावी वृत्तीचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्या शिवसैनिकांच्या जनतेचं मत आहे. आणि देवाभाऊचं प्रमोशन पण होईल ना. आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी आमदार मंत्र्यांनी एकनाथजी शिंदे साहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे. प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं बच्चू कडू म्हणाले की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे. हे बघा, आता बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो. या वक्तव्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार आणि बावनकुळेंनी बच्चू कडूंना उत्तरही दिलंय. यावरून वाद वाढण्याआधी बच्चू कडूंना पक्षाकडून काही सूचना करण्यात आल्या. बच्चू भाऊंना ज्या काही सूचना करायच्या होत्या, ज्या काही गोष्टीच्या विनंती करायच्या होत्या, मी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं त्यांना त्या विनंत्या केलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. ते शिवसेनेत विदर्भाच्या विभागीय नेतेपदी आहेत. राज्यसभेसाठी मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नाकारला अशी भावनिक पोस्ट नवनीत राणांनी केली. मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पदासाठी विचारधारा बदलणार नाही असं नवनीत राणांनी पोस्टमध्ये म्हटलंय. तर नवनीत राणा भाजपशी प्रामाणिक आहेत, त्या कुठेही जाणार नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलंय. राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणांची भावनिक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा प्रयत्न करत होत्या. राज्यसभेच्या या जागेवर राजेंद्र जैन यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नवनीत राणांची भावनिक फेसबुक पोस्ट समोर आली. यामध्ये त्या म्हणतात, भाजपचं काम करणारी मी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला. राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. फडणवीसांच्या सूचनेवरून ही जागा भाजपला सोडण्याची मी विनंती केली होती, परंतु काही कारणास्तव हे शक्य झालं नाही अशी पोस्ट नवनीत राणांनी केली आहे. नवनीत राणाजी या अत्यंत कष्टाळू आणि एक हिंदुत्ववादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. देशामध्ये त्यांना मान्यता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये मान्यता आहे आणि त्यामुळं नेते म्हणून त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती महत्वाची आणि ती अत्यंत चांगली भूमिका नवनीत राणाजींनी घेतली. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले. सरकारने अनुदानित एलपीजी सिलेंडरची संख्या 9 वरून 4 पर्यंत कमी केली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत समाविष्ट कुटुंबियांना आता वर्षभरामध्ये केवळ 4 सिलेंडरवर अनुदानाचा लाभ मिळणार आहे. 2016 मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत 12 सिलेंडर मिळत होती. 12 वरून ही संख्या 9 करण्यात आली आणि आता ही संख्या 4 पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस झालाय. बेलहोंगाळ आणि सौदत्तीमध्ये पुरात वाहनं वाहून गेली आहेत. बेळगावमध्ये अतिमुसळधार पावसामुळे प्रचंड दाणादाण उडाली. रस्त्यावर दुचाकी पकडण्यासाठी चालकांची धावपळ उडाली. बेळगावमधील मुसळधार पावसाचा हाहाकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुण्याच्या मावळमध्ये एमआयडीसी मधील कंपनीमध्ये गॅस गळती झाली आहे. एमआयडीसी मधील कंपनीतून कार्बन डायऑक्साईडची गळती झाली आहे. गॅस गळतीमुळे 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. एमआयडीसी मधील शॅफलर इंडिया कंपनीमध्ये गॅस गळतीची ही घटना घडलेली आहे. शॅफलरचे 2 कर्मचारी असे 5 जण मिळून त्यांचं फायर एक्सटिंग्विशरचं मेंटेनन्सचं काम तिथं चालू होतं. साधारण दुपारी 12:30च्या सुमारास त्या फायर एक्सटिंग्विशर मध्ये CO2 गॅस असतो, तो काम करत असताना तिथं CO2 गॅस हा त्या सिलेंडरमधून बाहेर पडला. त्या CO2 गॅसमुळे हे 2 जण अत्यवस्थ होऊन त्यांचं निधन झालेलं आहे आणि 1 जण उपचार घेत आहे, तो व्यवस्थित आहे. या संदर्भामध्ये हॉस्पिटलकडून आम्हाला माहिती मिळेल आणि आम्ही EDR दाखल करून त्याचा पुढील तपास करीत आहोत.